बुलेटिनच्या सुरुवातीला अत्यंत धक्कादायक बातमी नाशिकमध्ये संतापजनक प्रकार घडलाय। बलात्काराच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी स्वयंघोषित कॅप्टन उर्फ अशोक खरातला अटक करण्यात आली आहे। नाशिक क्राईम ब्रांचनं बेड्या त्याला ठोकल्यात। तपासादरम्यान पोलिसांनी तब्बल 58 आक्षेपार्ह व्हिडिओ जप्त केलेत। या व्हिडिओमध्ये अनेक नामांकित महिला आणि सेलिब्रिटींचा समावेश असल्याची माहिती वरिष्ठ पोलिसांनी दिली आहे। या प्रकरणाचे धागेदोरे अत्यंत खोलवर असण्याची देखील शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे। दरम्यान कॅप्टन अशोक खरातला कोर्टात हजर करण्यात आलं। पोलीस स्टेशन सरकारवाडा येथे सीआर नंबर 74/2024 असा गुन्हा दाखल झालेला आहे। फिर्यादीच्या तक्रारीवरून भारतीय न्यायसंहिता कलम 64, 74, 351 आणि जादूटोणा प्रतिबंधक कायदा कलम 3, कलम 1, 2 प्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तपास चालू आहे। क्राईम ब्रांच युनिट 1 आणि गुंडा पथक तपास करीत आहे। फिर्यादीच्या तक्रारीवरून FIR दाखल करण्यात आलेली आहे। सध्या तपास सुरू आहे। अजून भौतिक कोणताही पुरावा आपण जप्त केलेला नाही। सध्या तरी आरोपी एकच आहे। कॅप्टन खरात नेमकी कोण आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। नाशिक जिल्ह्यातील सिन्नरच्या मिरगावमधील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा कॅप्टन अशोक खरात अध्यक्ष आहे। अशोक खरात मर्चंट नेव्हीचा निवृत्त अधिकारी आहे। मर्चंट नेव्हीत 22 वर्षांच्या कारकिर्दीत त्याने 154 देशांचे दौरे केलेत। प्रसिद्ध अंकशास्त्रज्ञ म्हणून त्याची ओळख आहे। 2022 मध्ये मिरगावच्या मंदिराला तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिल्यानंतर खरात चर्चेत आला। अनेक बडे नेते, सेलिब्रिटी आणि उद्योजक यांच्यामध्ये त्याचा वावर आहे। नाशिकमधील अनेक महिलांच्या लैंगिक शोषण आणि बलात्कार प्रकरणी खरातवर गुन्हे दाखल झालेत। आपण बघतोय कॅप्टन खरातला आता पोलिसांनी हिसका दाखवलाय। त्याला बेड्या ठोकण्यात आल्यात। बलात्कारातील आरोपी असलेल्या या कॅप्टन अशोक खरातला पोलिसांनी आता कोर्टामध्ये देखील हजर केलंय। आरोपीकडे महिलांचे 58 अश्लील व्हिडिओ आढळून आलेत। गल्लीपासून दिल्लीपर्यंत अनेक राजकीय नेत्यांचं भविष्य सांगणारा तथाकथित भविष्यकार अशोक खरात उर्फ कॅप्टन खरात याचे आता एक कारनामे समोर येऊ लागलेले आहेत। नाशिकमध्ये महिला बलात्कार प्रकरणात गुन्हा दाखल होऊन अटक झाल्यानंतर कॅप्टन खरातचं प्रस्थ जे आहे ते सिन्नर तालुक्यातलं मिरगाव या ठिकाणी देखील असल्याचं समोर आलेलं आहे। आणि आपण आता सिन्नर तालुक्यातलं जे मिरगाव आहे त्या ठिकाणी असणाऱ्या ईशान्येश्वर महादेव मंदिराच्या या परिसरामध्ये आहोत। आणि या ठिकाणी जर बघितलं तर याच मंदिर ट्रस्टचा तो कॅप्टन खरात जो आहे तो अध्यक्ष आहे आणि त्याच्या अध्यक्षतेखाली अनेक संचालक मंडळ या ठिकाणी कार्यरत करतं। विशेषतः यामध्ये जर बघितलं तर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या देखील याच ट्रस्टच्या सदस्य असल्याची माहिती समोर आलेली आहे। कारण काही दिवसांपूर्वी तशा आशयाचा बोर्ड या मंदिरामध्ये लागलेला होता। मात्र ही संपूर्ण घटना आता समोर आल्यानंतर तो बोर्ड देखील त्या ठिकाणाहून काढून टाकण्यात आलेला आहे। तर कॅप्टन खरात याचे सिन्नर असेल, कोपरगाव असेल यासह शिर्डीत देखील अनेक राजकीय कनेक्शन यासोबतच अनेक जमिनींचे व्यवहार या कॅप्टनने केल्याचं देखील समोर आलेलं आहे। अनेक मोठ्या व्यवहार